शनिवार 2 मेची रात्र. लॉंग वीकेंड, सुट्टी सगळं काही एकत्र आलेलं. पण शनिवारी रात्री पुण्यात प्रचंड ट्रॅफिक झालं होतं. शहरातल्या महत्त्वाच्या रस्त्यांवर ट्रॅफिक जाम होतं. पण पुणेकरांनी ट्रॅफिकबद्दल तक्रार केली नाही. कारण प्रत्येकाच्या मनातली भावना एकच होती, तिला न्याय मिळाला पाहिजे. नसरापूरमध्ये झालेल्या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबियांनी मुंबई बँगलोर हायवेजवळ रास्ता रोको केला. त्यांनी या मुलीचा मृतदेह इथे आणला आणि काही मागण्या लावून धरल्या. जवळपास 4 तास नवले पुलाजवळ वाहतूक ठप्प झाली. पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला. काही तासांनी हे ट्रॅफिक सुटलं. पण या सगळ्यात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा, पीडितेच्या वडिलांची कॉलर धरल्याचा आरोप झाला. पण नवले पुलाजवळ रात्री नेमकं काय घडलं, आंदोलकांच्या मागण्या काय होत्या, त्या मान्य झाल्या का, आणि आंदोलकांकडून होणाऱ्या आरोपांवर पोलिसांनी काय उत्तर दिलं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. नसरापूरमधली दुर्दैवी घटना घडली शुक्रवारी 1 मेला. संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. पण चिडलेल्या ग्रामस्थांनी नसरापूरमधून जाणारा हायवे रोखून धरला. रात्री 11:30च्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आरोपीवर कठोर कारवाई करणार असल्याचं लेखी आश्वासन दिलं आणि त्यानंतर नागरिकांनी रस्ता खुला केला. पण नागरिकांचा, पीडितेच्या कुटुंबियांचा हाच राग शनिवारी सुद्धा दिसून आला. पीडिता ही मूळची पुण्याच्या सिंहगड रोड परिसरातल्या धायरी भागात राहणारी. शनिवारी पहाटे 5 वाजता तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी 5:30च्या सुमारास तो धायरीमधल्या घरी आणण्यात आला. या दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. पीडितेच्या कुटुंबियांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी फोनवर बोलणं करून दिलं. तेव्हा फडणवीसांनी 14 दिवसात कारवाई करू, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू असं आश्वासन दिलं. पण पीडितेचा मृतदेह घरी आणल्यावरचा तिच्या कुटुंबियांचा आक्रोश हादरवून टाकणारा होता. उपमुख्यमंत्र्यांची भेट, मुख्यमंत्र्यांची फोनवर झालेलं बोलणं यानंतरही राज्य बाल हक्क आयोगाला काहीही माहिती नसणं, ठोस कारवाईबाबत समाधानकारक उत्तर न मिळणं, यामुळे कुटुंबीय आणि सामान्य नागरिक यांच्यात संताप वाढत चालला होता. यातूनच संध्याकाळी 6:30च्या सुमारास पीडितेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याऐवजी थेट नवले पुलाजवळ मुंबई बँगलोर हायवेला नेण्यात आला आणि न्याय मिळत नाही तोवर इथून हटणार नाही असं म्हणत पीडितेचा मृतदेह असलेली अँब्युलन्स थेट रस्त्यावरच लावली. आजूबाजूचे नागरिक, सर्वपक्षीय कार्यकर्ते या सगळ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत रस्त्यावरच ठिय्या मांडला. नागरिकांची प्रचंड गर्दी जमली. यामध्ये पीडितेचे आई वडील सुद्धा होते. आंदोलनाची वाढती धग, त्यामुळे वाहतूक ठप्प होणं, यामुळे पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी आंदोलकांची समजूत काढायचा प्रयत्न केला. पण आपल्या मागण्यांवर आंदोलक ठामच राहिले. या सगळ्यात पीडितेचा मृतदेह ठेवण्यासाठी शीतपेटी आणण्यात आली. तेव्हाच आंदोलन लांबेल याचा अंदाज आला. कारण जोवर मागण्या मान्य होत नाहीत तोवर इथून हटायचं नाही, अशी भूमिका पीडितेचे कुटुंबीय आणि संतप्त नागरिकांनी घेतली होती. पण या कुटुंबियांच्या मागण्या काय होत्या, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथे यावं आणि या आरोपीला फाशीची शिक्षा होईल हे लेखी आश्वासन द्यावं, अशी मागणी पीडितेच्या वडिलांची होती. त्याशिवाय आम्ही हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. तर संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याला शिक्षा आम्ही करतो असं म्हणत घोषणाबाजी केली. नागरिकांची वाढती संख्या बघून पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला. या दोन्ही मागण्या मान्य करणं आता शक्य होणार नाही, आपण यावर तोडगा काढू असं म्हणत आंदोलकांची समजूत काढायचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला. पण हा प्रयत्न निष्फळ ठरला. फाशीची शिक्षा देण्याबद्दल लेखी आश्वासन मिळायलाच हवं, त्याचा एन्काउंटर व्हायलाच हवा, या मागणीने जोर धरला होता. या सगळ्यात मुंबई बँगलोर हायवेवरची दोन्ही बाजूंची वाहतूक थांबली होती. मोठ्या बसेस, छोट्या गाड्या, प्रवासी वाहनं अशा सगळ्याच गाड्यांना यात अडकावं लागलं आणि काही किलोमीटर लांब रांगा लागल्या. पोलिसांनी वाहतूक वळवण्याचे प्रयत्न केले असले तरी हायवेवरची कोंडी टाळण्यासाठी गाड्या पुणे शहरात शिरल्या आणि सगळ्या पुण्यात वाहतूक कोंडी वाढली, ज्यामुळे पोलिसांवर आणखी दबाव आला. तातडीने तोडगा काढण्याची मागणी होऊ लागली. तर नवले पुलाजवळ सुरू असलेल्या आंदोलनात येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी सुद्धा सहभाग घेतला. काहींनी उत्स्फूर्तपणे भाषणं सुद्धा केली. हा तणाव वाढत असताना पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी सुरुवातीला पीडितेच्या आई वडिलांशी बोलायचा, त्यांची समजूत घालायचा प्रयत्न केला. पण फाशीच्या शिक्षेचं लेखी आश्वासन मिळेपर्यंत मागे हटणार नाही, ही भूमिका कुटुंबियांकडून कायम ठेवण्यात आली. तेव्हा अमितेश कुमार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पीडितेच्या वडिलांचं बोलणं करून दिलं. मुख्यमंत्र्यांनी तेव्हाही फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी घेऊ, लवकरात लवकर न्याय देऊ, कठोर शिक्षा करू असं आश्वासन दिलं. पण कुटुंबियांचं समाधान झालं नाही. पण गर्दी, ट्रॅफिक आणि आंदोलकांचा संताप वाढत चालला होता. त्याच वेळी
पोलिसांनी आंदोलकांना हटवायला सुरुवात केली. काही मिनिटात रस्ता मोकळा केला आणि पीडितेचा मृतदेह असलेली ॲम्ब्युलन्स वैकुंठ स्मशानभूमीच्या दिशेनं रवाना केली. पण त्याच वेळी काही आंदोलक पुढे आले. त्यांनी पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यासाठी लाठीचार्ज केला असा आरोप केला. आम्ही न्याय मागत होतो तर आमचं काय चुकलं असा प्रश्न विचारत त्यांनी लाठीचार्ज का केला म्हणत संताप व्यक्त केला. तर काही पत्रकारांनी पोलिसांनी आमचे फोन जप्त केले, कशाचा व्हिडिओ काढलाय, व्हिडिओत काय आहे हे बघू असं म्हणत फोन सुद्धा तपासले असा आरोप केला. तर जमावातल्या काही लोकांनी पोलिसांनी फक्त आंदोलकांवरच नाही तर पीडितेच्या कुटुंबियांवरही बळाचा वापर केला. पीडितेच्या वडिलांची कॉलर धरली, त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करून हे आंदोलन दडपशाहीने मिटवलं असाही आरोप केला. या सगळ्या आरोपांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले, नवले पुलावर आंदोलकांनी 4 ते 4.5 तास रास्ता रोको केला. आम्ही तिच्या नातेवाईकांना समजावून सांगितलं, राज्य सरकार आणि पोलीस या प्रकरणात फास्ट ट्रॅकवर कारवाई करतील. आरोपपत्र लवकरात लवकर दाखल केलं जाईल. तिचे कुटुंबीय म्हणतील तो वकील दिला जाईल. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल असं आश्वासन आम्ही तिच्या कुटुंबियांना दिलं. तिच्या आई वडिलांसोबत कोणत्याही प्रकारचं इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं नाही. पोलिसांनी त्यांना मुद्दा समजावून सांगितला, पण शेवटी काही लोक मुलीच्या आई वडिलांना बाहेर पडू देत नव्हते. अशा लोकांना तिथून बाहेर काढण्यात आलं आणि आमचा मुद्दा पटल्याने मुलीचे आई वडील स्वखुशीने गाडीत बसले. नवले पुलावर कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज झाला नाही असं म्हणत त्यांनी लाठीचार्ज झाल्याचा आरोप फेटाळून लावला. त्यानंतर रात्री 11:30च्या सुमारास पीडितेचा मृतदेह वैकुंठ स्मशानभूमीत नेण्यात आला. तिच्या वडिलांनी रात्री 11:50 तिला मुखाग्नी दिला. वैकुंठ स्मशानभूमीत सुद्धा नागरिक मोठ्या प्रमाणावर जमले होते. पोलिसांचा बंदोबस्त तिथेही तैनात करण्यात आला होता. स्मशानभूमीतून बाहेर पडल्यानंतरही काही नागरिकांनी पोलिसांनी आपल्याला फरफटत बाजूला केलं, प्रचंड त्रास दिला असे आरोप केले. आता या सगळ्यानंतर रविवारी सुद्धा खेड शिवापूर टोलनाका आणि इतर ठिकाणांवर रास्ता रोकोची हाक देण्यात आली आहे. भोरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय. महत्वाचं म्हणजे पीडितेच्या वडिलांनी, माझ्या मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही, त्या नराधमाला फाशी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय व्यक्तीने आमच्या कुटुंबाला भेटायला येऊ नये. त्याला फाशी झाल्यावर आम्ही जे नेते आहेत त्यांना भेटू अशी भूमिका घेतली आहे. तर कोर्टात हजर केल्यानंतर आरोपी भीमराव कांबळेने आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावत किरकोळ भांडणातून मला गोवण्याचा प्रयत्न झाला आहे असा बचाव केला. पण त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता रस्त्यावरच्या लढाईला तरी यश येतं का आणि त्या मुलीला न्याय मिळतो का, एवढाच प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं सकारात्मक उत्तर लवकरात लवकर मिळावं हीच अपेक्षा.